महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पशु प्राणी माता सबसे तो राज्य की माता के रूप में गौ माता को विशेष दर्जा देने की आवश्यकता है। और मैं इतना ही कहता हूं, मुझे खुशी है कि राज्य माता गौ माता को दर्जा देने का सौभाग्य हमें प्राप्त हुआ है। हिंदू धर्मात पूजनीय असणाऱ्या गायीला आता महाराष्ट्रात राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने देशी गायीला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्त्व पाहता गायीला विशेष दर्जा देण्यात आला आहे। देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे। देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे। देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमूत्राचे महत्त्व आहे। राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात। मराठवाडा विभागात देवणी, लाल कंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशी जाती आहेत। वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते। परंतु मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे। यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालन पोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।